आज प्रोफेशनल पंच आपण पाहतोय सचिनजी कडू मॅम फ्रॉम रोहिंजन, त्यानंतर आमचे मनोजजी पवार मॅम फ्रॉम उत्तर शिव. 5 षटकांसाठी 5 गोलंदाज. श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाली यांचा भरपूर चांगला सहकार्य आम्हाला मिळत असतो. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पंचम पारितोषिक या ठिकाणी पाहतोय. संपूर्ण ट्रॉफीज आम्हाला दिल्यात भवानी ज्वेलर्सचे मालक आमचे कुंदन शेठ सिंग यांच्या माध्यमातून देण्यात आले, त्यांचा आभार. हा तर मित्रांनो, आमचे बंधुतुल्य मित्र दिनू केणी यांचा जो वाढदिवस आहे मित्रांनो, त्यांना मनपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री गणेश क्रिकेट क्लब तलोजा मजकूर व श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाली या ग्रुपकडून आमचे महेश दादा पाटील यांचं देखील आज वाढदिवस आहे. त्यांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इवलेस रोप लाविले द्वारी त्याचा मेनू गेला खरे अर्थानं गगनावरी, त्यांना गगना एवढं आयुष्य लाभू दे हीच ईश्वरजीने प्रार्थना. त्यांना शिवनेऱ्याची श्रीमंती लाभू दे, आरोग्यदायी शरीर संपत्ती लाभू दे हीच आपण शिवचरणी प्रार्थना आपण अर्पित करून दिनू केणी आणि आमचे महेशजी पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला सलामीवीर पाठवा मैदानामध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. तन्वीर आणि फराज. चला मंडपवाले कुठे असतील? लाईट्स ऑन येते, लाईट्स ऑफ करा आपण. तर आज आमचे स्कोरर मित्र आमचे योगेश, खूप चांगली मेहनत. थँक्यू सो मच योगेश. आज स्कोरिंगच्या भूमिकेत आहेत, 12th मॅनच्या पण भूमिकेत आहेत आणि आम्हाला स्कोरिंगसाठी मदत देखील करतात, त्यांचा आभार. स्ट्राईकला फराजला आपण पाहतोय, नॉन स्ट्राईक एंड वरती तन्वीर. दोन्ही टीमसाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. इथे मॅच ऑन होत आहे, टाइम अलर्ट. 5 षटकांसाठी 25 मिनिट्स. पहिला चेंडू आरंभ, प्रारंभ करूया शुभारंभ. बोला गणपती बाप्पा मोरया. गोलंदाज तयार. एक तेज धरा नवनाथ मॅन्डेटरी पॉवर मध्ये पहिलाच बॉल. फुलर लाईनचा चेंडू गॅप मध्ये, इथे गॅप भरपूर मोठा. खेळाडू कक्षात तो बॉक्स येतात त्याची लाईट ऑनच होऊन राहिले, ते ऑफ कशी होतं? कोपऱ्यावर कोपऱ्यावर बटन होतं. हा
एकूण धावसंख्या धाव पुस्तकावरती पाहिली शेख 11 पेठ संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती 8 पाहतोय. आमचे शुभम जोशी जावई मॅचचा आनंद घेत असतील त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे बंटी जोशी एक आदर्श खेळाडू जबरदस्त बाईक सम्राट त्यांच्याकडे देखील स्पर्धेला शुभेच्छा आल्या त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय नवनाथ इथे गोलंदाजीसाठी तयार असताना तरीबी रेड स्ट्राईकला गोलंदाज तयार षटका दिला पुढील चेंडू हो जोराचा प्रहार बॅटची एज आणि फलंदाज बाद होतोय तन्वीर बिग झटका मैदानातून बाहेर टीम पेठ. दोन फलंदाज बाद एका षटकाची समाप्ती 9 धावा धाव पुस्तकावरती. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाज सेकंड पॉवर प्ले मध्ये सागर येतात एक जबरदस्त गोलंदाज फिरकेचा जादूगर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. आमचे मधु केणी यावं आपलं स्वागत आहे. स्वच्छता दूत कार्यक्षेत्रामध्ये त्यांची ओळख. गोलंदाज तयार इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. गोलंदाज तयार फुलर लाईनचा हा चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे झुलून येत नाही. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. सागर गोलंदाजी करतात सेकंड पॉवर प्ले मध्ये. जबरदस्त संघ दोन्ही संघ दिग्गज संघ आहेत. फक्त पाहूया या मैदानावरती खेळ कसा असेल. ओ ऑन साइडला गेला होता चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे झुलून येत नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. या दुनियेमध्ये थांबायला तर वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. गोलंदाज वेगवान तेज तरार गोलंदाज आपण पाहतोय. सलमान स्ट्राइक एंडला आपण पाहतोय. ओ एज लागते शॉर्टरमॅनला स्वतः कर्णधार होते रमेश. एक धाव अंकित होईल. एका धावच्या बरोबरीने संघ पुढे जाऊन ठेपला धाव पुस्तकावरती. एकूण धाव संख्या 10 वरती 2 टीम शेख 11 पेठ. चांगला प्रहारी फलंदाजी इथे करावी लागेल. ती क्षमता ती ताकद या खेळाडूमध्ये आहे. हो यावेळी स्ट्राईक करतात. क्षेत्ररक्षक घेतील वागतील उचलतील फेकतील तत्पूर्वी अगदी जडमध्ये ब्लॉक होल मध्ये फेकलेला चेंडू होता. एकच धाव एका धावच्या बरोबरीने संघ पुढे टेपला. एकूण धाव संख्या धाव पुस्तकावरती पाहिली 1-11. तर आमचे जबरदस्त समालोचक मित्र आवाजाचा जादूगार समीरजी सोमणे सरांचा व्यासपीठाकडे आगमन त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्विच हिट चांगला फटका जातो. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण या समीर सर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एकूण धावसंख्या पाहिल्या धाव पुस्तकावरती तर तब्बल 13 धावा धाव पुस्तकावरती. षटक क्रमांक 2 सेकंड पॉवर प्ले मध्ये
षटकातील शेवटचा चेंडू 13 धावा दाबूसा करते. आता मध्ये आक्रमणाला सुरुवात करायला हवी. समोरच्या दिशेनं जबरदस्त तडाखा. कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. चेंडू सीमा पार खणखणीत दणदणीत मिळतील 4 रनों के लिए. हॅलो, थँक्यू साई सर. सर्वांचं सहर्ष स्वागत. श्री गणेश क्रिकेट क्लब तलोचे मजकूर श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाली आयोजित कैलासवासी अक्षय बाळाराम पाटील स्मृती श्री छत्रपती ट्रॉफी आणि या ट्रॉफीमध्ये आजचा हा दुसरा दिवसाचा खेळ. खरं तर ही स्पर्धा डे नाईट आहे. अगदी वेळेत सुरुवात झाली. पहिला सामना जो रंगतो आहे पेठ विरोधात किरवली या दोन संघादरम्यान. शेख 11 पेठ आणि विरोधात ओम नर्मदेश्वर किरवली. ओम नर्मदेश्वर आई गावदेवी क्रिकेट संघ किरवली. तर किरवली या संघ या स्पर्धेचे आयोजक मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने देखील उपस्थित क्रीडा रसिकांचं देखील सहर्ष स्वागत. प्राप्ती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा लाईव्ह चालू आहे. तिसऱ्या षटकात बॉलिंगसाठी आलाय वेदांत. हो, चांगला टप्पा ऑप्शनच्या बाहेर, परंतु लाईन खराब आहे. पंच इथे इशारा करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जोडली जाणार. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आणि धावा पोहोचल्यात 18 वरती 18. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेट गेल्यात शेख 11 पेठ संघाच्या. हा पहिला सामना आहे. दुसऱ्या जो सामना आहे दोन्ही संघांनी तयारीत राहायचे टॉससाठी. मला आता वाटलं की बॅटर पोहोचतोय की काय तिथे, परंतु इथे अंपायर डेड बॉल घोषित करतायत. बॅटर धावत तिथे पोहोचला असता तर प्राप्ती लाईव्ह कडे एक व्हायरल व्हिडिओ तयार झाली असती. सो आता बॅटर रिस्पेक्ट टू द गेम. पहिला चेंडू वाईट टाकला वेदांतने, त्यानंतरचा हा डेड बॉल आणि आता पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सुरुवात. वेग पाल मिळतं वेदांत कडून, परंतु लाईन खराब आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित करतायत. ऑप्शनची लाईन पकडून इथे कुठेतरी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न चालू आहे ओम नर्मदेश्वर आई गावदेवी क्रिकेट संघ किरवली संघाकडून. आणि त्यांच्या विरोधात शेख 11 पेठ या दोन संघादरम्यानची पहिली लढत. नेक्स्ट मॅच असेल जय गणेश्वर धानसर डोनाल विरोधात गावदेवी नारिवली. तिसरा चेंडू वाईट टाकला वेदांतने. त्याच्याकडे वेग आहे, त्याच्याकडे नक्कीच चांगली ॲक्शन आहे, परंतु लाईन कुठेतरी भरकटला आहे. आणि आता जवळजवळ 4 खेळाडू वेदांतला समजवण्यासाठी येत आहेत. 3 लगातार त्याने वाईट टाकलेत. यंगस्टर आहे, चुका करू शकतो, त्यात काय शंका नाही. परंतु नेक्स्ट मॅच जी आहे धानसर विरोधात नारिवली, दोन्ही टीमला सूचना आहे की इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे. पाच षटकांचा हा सामना, पहिलीच मॅच आहे. धावा झाल्यात आतापर्यंत 20 शेख 11 पेठ संघाच्या. शेख 11 पेठ विरोधात किरवली वेदांत. हो, वेगवान चेंडू, सलग चौथा चेंडू वाईट टाकला वेदांतने. शेवटी एक्स्ट्राज ज्या तुम्हाला त्रास देऊ शकतात सेकंड इनिंगमध्ये. ऑफस्टम्पच्या बाहेरची लाईन पकडून कुठेतरी फलंदाजापासून दूर टाकण्याचा प्रयत्न वेदांत करतोय, परंतु त्या नादात तब्बल 4 चेंडू वाईट. म्हणजे एखाद बाउंड्री आली असती तरी चालली असती, एखाद लिगल बॉल जरी झाला असता. एक्स्ट्राच फार डोकेदुखी असतात. खाया पिया कुछ नाही गिलास थोडा बाराना. हे 5-4 धावा आल्यात आणि एकही चेंडू नाहीये. वेदांत कमबॅक करेल, पाहूया किरवली टीमसाठी. हो, चांगला बॉल. आता झपकन मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. वेग आहे या गोलंदाजाकडे. पहिला चेंडू, खरं तर पहिला नाही तर दुसरा चेंडू ज्याने जो बाउन्सर टाकला होता ऑप्शनच्या बाहेरचा,
जो पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. प्रचंड वेग होता त्या चेंडूवरती, परंतु हा चेंडू देखील त्याच लकवीचा पाहायला मिळाला. 21 धावा धावफलकावरती. 21. तिसरं षटक वेदांत बॉलिंग करतोय. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेचलाय. चांगला स्ट्रोक. बॉल आलाय सीमारेषा पार. फलंदाज साकिबच्या बॅटमधून चौकार. चे आमचे जबरदस्त बंधुतुल्य मित्र आहेत जय मल्हारचे आमचे दीपेश पाटील या ठिकाणी आले. त्यांना विनंती करीन दीपेश दादा या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फुलटॉस बॉल आणि त्यावरती तुटून पडला. लॉंगॉनच्या दिशेनं थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं चौकार खेचला तो साकिबने. व पुन्हा फुलटॉस त्याच दिशेने मारला. जर्सी नंबर 7 संकेत आहे. आता कोणती मिस्टेक नाही. कार्पेटच्या सायनं बॉल आला होता वाडीश लॉंगॉनला. फक्त सिंगल रन. साकिबच्या खात्यामध्ये ही धाव जोडली जाईल. संघाची धावसंख्या 26-26. 5 गोलंदाज आहेत. पहिले षटक नवनाथ 2 विकेट त्याने घेतला. एक्सपिरियन्स बॉलर या टीमचा 9 धावा देत. दुसरं षटक सागर तो देखील एक्सपिरियन्स. आता हा वेदांत बॅट आडवी फिरवली. आता स्वतः गोलंदाज जसा बॉल पडला त्यानंतर अंपायरकडे त्याने पाहिलं. त्याला असं वाटलं की कदाचित व्हाईट बॉल देतात की काय, परंतु नाही. अंपायरनी लीगल बॉल मात्र इथे घोषित केला. निर्धाव चेंडू. साकिबच्या साथीला येतो सलमान. शेख 11 पेठ विरोधात ओम नर्मदेश्वर आई गावदेवी किरवली. फटका फसलाय, परंतु क्या बात आहे. एका क्षणाला असं वाटलं की टॉपेज घेतले की काय, परंतु इतके बॅटचा फोर्स होता की बॉल थेट लॉंग ऑनला आला. सीमा पार षटकार. क्या बात आहे. 7001 शेख 11 पेठ संघासाठी आला हा षटकार. आणि या षटकाराने आता इरादे बुलंद केले शेख 11 पेठ संघाचे. धावफलक 32 वरती जाऊन पोहोचले. महागडं षटक वेदांचं. पहिल्या षटकात फक्त 9, दुसऱ्या षटकात 8 आणि या वेदांच्या षटकात मात्र तुटून पडलेत आता फलंदाज. ओव्हर पिच बॉल खेचलाय, थेट पाठवलाय व्यासपीठावरती. बॉल सीमेच्या पार. सलमानचा जलवा षटकार. डीजे मास्टर गणेश दादा. चला आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी संपन्न करणार आहोत. जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल आई गावदेवी 11 नारिवली. 38 धावा 38. तीन ओव्हर 38 धावा झाल्यात. 7001 शेख 11 पेठ संघाच्या. अनेक नावं असतात, जसं बैलगाडा शर्यत आलाय साई सर, त्यानंतर नावांमध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. तसं क्रिकेटमध्ये देखील आता हा आणखी एक नाव 7000 शेख 11 पेठ. 3 ओव्हरमध्ये तब्बल 38 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 17 होत्या. तिसऱ्या षटकात वेदांतने तब्बल धावा दिल्या 21. त्यामध्ये 4 वाईडच्या होत्या. एक्स्ट्राच तुम्हाला डोकेदुखी ठरवत असतात आणि तेच घडलं तिसऱ्या षटकात. शेवटी यंगस्टर आहे. नवनाथला देखील ठाऊक आहे की जेव्हा एखादा गोलंदाज नवीन गोलंदाज आपल्या करिअरची सुरुवात करतो तेव्हा त्याच्यावरती दडपण असतं, परंतु हळूहळू तो चांगला खेळल्यानंतर, त्याला अनुभव आल्यानंतर तो चांगला खेळाडू ठरतो. शेवटी त्याला संधी देण्याचं काम या टीमने नक्कीच केलंय. ओम नर्मदेश्वर आई गावदेवी किरवली संघ विरोधात 7001 शेख 11 पेठ. चौथ्या षटकाचा प्रारंभ. 5 गोलंदाज 5 ओव्हरसाठी. कल्पेश तरे. फटका फसलाय. कल्पेशने पहिल्याच बॉलवरती इथे झेल सोडले. कॅचेस विन द मॅचेस. हे दोन्ही फलंदाज खरं तर मागच्या ओव्हरमध्ये तुटून पडलेत. चांगले फटकेबाजी करतायत आणि त्यांनी तुम्हाला एक संधी दिली होती, ती संधी सोडली आता कल्पेशने. यंगस्टर्सला नर्व्स होल्ड करणं फार गरजेचं आहे. जो प्रेशर मैदानाच्या आतमध्ये असतो
तो प्रेशर, तो दबाव झेलण्याची एक क्षमता निर्माण करावी लागते यंगस्टर्सला, तेव्हाच ते मात्र यशस्वी ठरत असतात. झेल सुटला. धावसंख्या 39. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू पंच व्हाईट बॉल घोषित करतात. भरधाव वेगानं धावतो आता शेख 11 पेठ संघ. धावा झाल्या त्या 40-40 4-0. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयारीत राहा, अन्यथा नियम एकदम कडक आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा कंपल्सरी होणार आहे. अगदी वेळेत आपल्याला सामने पार पाडायचे. हो, वेगवान चेंडू पुन्हा एकदा कल्पेश तरेकडून. बॅटर बीट झाला, विकेट किपर देखील बीट झाला, परंतु त्यानंतर सिंगल नक्कीच घेतली गेले. सिंगलने स्कोर 41-41. दमदार असं आयोजनाची ही दुसरी दिवस रात्रीचा खेळ, कारण डे नाईट फॉर्मॅट आहे. मग अशी साई सरांनी देखील उल्लेख केला की पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे, त्या कारणास्तव आपल्याला लवकरात लवकर सामने कव्हर करायचे आहेत. हो, पुन्हा प्रचंड वेग पाहायला मिळाला. पहा, मागच्या ओव्हरमध्ये वेदांतने भले धावा दिल्या असतील, परंतु त्याच्याकडेही वेग होता. कल्पेशकडे देखील वेग पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा वेदांतचाच मोठा बंधू. अच्छा, कल्पेश रोखलंय. वाईट जरी दिला असला तरी सुद्धा जास्त धावा दिलेल्या नाहीयेत. ज्या वेगाने सलमान आणि शाकिब फलंदाजी करत होता, थोडा ब्रेक लावण्याचं काम नक्कीच केलंय कल्पेश तरेने. आणखी एक डॉट बॉल, आणखी एक निर्धाव चेंडू. कमालीची गोलंदाजी आता कल्पेश तरेकडून. बॅकफुटला ढकलण्यात यश मिळालं होतं तिसऱ्या षटकात. किरवली संघाला पेठच्या फलंदाजांनी त्यांना ढकललं होतं बॅकफुटला, परंतु या षटकात पुन्हा एकदा ड्रायव्हर सीट वरती आणलंय ते किरवलीच्या गोलंदाज कल्पेश तरेने. चांगली गोलंदाजी कल्पेश तरेकडून. चौथं षटक. हो, पाठ टाकला होता बॉल, अपील केली जाते आणि इथे डायरेक्ट हिट झालाय. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात हा तिसरा धक्का पेठ संघाला. सन्मान्य बाबूराव शेट्टकेणी साहेबांचं व्यासपीठाकडे आगमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जोरदार अपील झाली होती, परंतु त्यानंतर विकेट किपर परफेक्ट नेम लावला आणि फलंदाज बाद झाला सलमान. आता सलमानच्या जागेवरती फलंदाज शहबाज मात्र मैदानात येतोय. चौथं षटक कल्पेश तरेने नक्कीच कमबॅक करून दिले. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 9, दुसऱ्या षटकात धावा आल्या होत्या 8 आणि तिसऱ्या षटकात धावा आल्या होत्या 21. हे लक्षात असू द्या, आज 7 सामने होणार आहेत. एक टीम पुढे सुपर 10 नाही तर सुपर 5 ला जाणारे आज टीम. काल सुपर 10, कारण काल उद्घाटन सोहळा होता. शहबाज नवीन फलंदाज, कल्पेश किरवलीचा गोलंदाज. हो, समोर लॉफ्ट केलाय बॉल, उंची जास्त गाठले, अंतर कमी, लॉंग ऑनला झेल, बॅक टू बॅक 2 धक्के, एक रनआउट आणि त्यानंतर एक कॅच आउट झालाय तो शहबाज. समालोचक प्रवीणजी टेंबे यांचं व्यासपीठाकडे आगमन, मनपूर्वक प्रवीण सर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तिसऱ्या ओव्हरपर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8, तिसऱ्या ओव्हरमध्ये 21, 38 धावा होत्या 3 ओव्हर नंतर. आणि आता कल्पेश तरे जो वेदांत तरेचा, चला लवकरात लवकर मॅच चालू करा, एकत्रित येऊ नका. मोठा बंधू राजे, छोट्याने जरा चुका केल्या, मोठ्याने सावरलं किरवली संघाला. या षटकात, चौथ्या षटकात त्याने फक्त 3 धावा दिल्या आणि त्याच्याच ओव्हरमध्ये एक रनआउटची विकेट आली आणि त्याचबरोबर एक स्वतः त्याने विकेट घेतली. किरवली संघ वेळेचं भान असू द्या. ते का, कारण आपण थोडे एवढे रिस्ट्रिक्शन्स लावले नसते, परंतु वारंवार त्या गोष्टी सांगाव्या लागतात. तुम्हालाही त्याचा अंदाज आहे. 4 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 7001. शेख 11 पेठ संघाच्या 41. कामेश, थँक्यू, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा. याच क्रीडांगणावरती एक जबरदस्त डेची स्पर्धा संपन्न झाली होती आणि आता
डे नाईट फॉर्मॅटमध्ये आणखी एक दमदार क्रीडा स्पर्धा आपण अनुभवतोय. जास्त वेळ घेतला जातोय. किरवली संघ 5व्या षटकात बॉलिंग मार्क वरती आलाय. संकेत, नवीन फलंदाज अक्षय. 3 ओव्हरमध्ये 38 होत्या. 4 ओव्हर नंतर 41 झाल्यात पेठ संघाच्या. संकेतचा शॉर्ट पिच बॉल पुल केला. डीप मधून फिल्डर पुढे येतोय. चांगला झेल. आणखी एक फलंदाज बाद. वारंवार धक्के दिले जात आहेत किरवली संघाकडून पेठ संघाला. मध्ये आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. टीम जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर त्यांना फाईट करणारा संघ असतील तो मात्र आईगावदेवी 11 नारिवली संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एखादा संघनायक जर इनिंग ब्रेक मध्ये इथे नसला तर समोरच्या संघाला नाणेफेकीचा कॉल देण्यात येईल. भरपूर कडक शिस्त स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतले गोलंदाज संकेतने. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. उंचपुर हा गोलंदाज विकेट किपरने जोरदार अपील केली होती परंतु बॉलर अजिबात इंटरेस्टेड नव्हता. किमान 6 फुटी हा गोलंदाज असावा. शॉर्ट रनअप आहे परंतु चांगली गोलंदाजी. एकेरी धाव 5 तिसऱ्या ओव्हरपर्यंत. तिसऱ्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या तब्बल 21. असं वाटलं की शेख 11 पेठ संघ किमान 60-65 पर्यंत तरी पोहोचेल परंतु अंकुश लावलं कल्पेश तरेने. आता चांगली गोलंदाजी करतोय तो संकेत. लास्ट ओव्हर बॅटची कडा घेऊन मागे चेंडू चाललाय. शॉर्ट टर्नमॅनला फील्ड होईल तत्पूर्वी एक धाव. पुनश्च एकदा सिंगलच आणि या सिंगलने स्कोर 43. या दरम्यान आमचे आणखी एक मराठीतील दमदार समालोचक प्रवीणजी टेंबे. साई सरांनी उल्लेख केला बाईक सम्राट देखील आहेत. ते नशीबवान ठरले होते. एक जय पवार देखील नशीबवान ठरले होते अंपायर मध्ये. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग केले संकेतने तिसरी ओव्हर अचूक पाहिलेली आहे. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमने. यस, थँक्यू. हा, हे एकदम परफेक्ट होतं अंपायरने. म्हणजे मी त्या सर्व खुणांनी ओळखून गेलो की एक्झॅक्टली काय म्हणायचे अंपायरला. तिथून तर ते आवाज देऊ शकत नाही. चला आता तिसरे पंच तपासतील की एक्झॅक्टली काय घडलंय. व्हाईट बॉल साठी मात्र इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. सॉफ्ट सिग्नल आता बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी. बॅटिंग टीमने रिव्ह्यू गमावलाय. इट्स अ लीगल बॉल. चांगली गोलंदाजी संकेत कडून. 4थ्या षटकात कल्पेशने फक्त धावा दिल्या होत्या 3. संकेतने आतापर्यंत चेंडू फेकलेत 3 आणि धावा दिल्यात 4 आणि धावा दिल्यात त्या अवघ्या 2 आणि हा आणखी एक निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय संकेत. आडव्या बॅटने फटके मारण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु यश काही मिळत नाहीये. खूपच चांगली गोलंदाजी आणि हा लास्ट बॉल. 3 ओव्हर पर्यंत 38 होते. आता गाडी थांबलेली आहे 43 वर. लास्ट बॉल टॉपेज घेतले. मागे शॉट फाईन लेगला फिल्डर. चूक होत नाहीये. झेल टिपला जातोय आणि शेवटच्या 2 षटकात फक्त धावा आल्या त्या 5. कल्पेशने दिल्या 3. संकेतने धावा दिल्या त्या 2. एक फलंदाज त्याने बाद केला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 7101. शेख 11 पेठ संघाच्या 43 आणि 44 धावांचा पाठलाग करायचे. 44 टू विन. 5 ओव्हरमध्ये 44 धावांचा पाठलाग करायचे. ओम नर्मदेश्वर आई गावदेवी क्रिकेट संघ किरवलीला शेख 11 पेठ संघाच्या विरोधात. द्वितीय सत्राला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रवीण टेंबे सर जोडले जातील. त्या अगोदर 2 संघादरम्यान टॉस करतील आमचे साई सर. थँक्यू. चला, नाणेफेकीसाठी यायचा आपण. टीम जय गणेश्वर धानसर आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल तो मात्र आई गावदेवी 11 नारिवली संघ. टॉस आपण इथे करतो आदरणीय बाबूरावजी केणी साहेबांना की आपल्या संदीपजी राजे या आपले शुभ हस्ते पण नाणेफेकी संपन्न करू.
तुषार पोरजी आमचे बंधुतुल्य मित्र या ठिकाणी आलेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विजय शेठ पोरजी या ठिकाणी आले आहेत, त्यांना विनंती करीन व्यासपीठावरती या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला नारिवली टीम पहिला चेंडू पाठवण्याच्या अगोदर शिस्तबद्ध स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. अतिशय कडक आयोजन, लाजवाब पारदर्शक नेत्रदीपक असं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. नारिवली टीम या ठिकाणी संगणक येतात, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. साक्षी 11 आई गावदेवी नारिवली संघ चॅम्पियन ठरला होता तलोदा मजकूरमध्ये. परत आज पाहूया या मैदानावरती कसं केलं असेल. 5 षटकांची मॅच, 5 गोलंदाज, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. चला नाणेफेकी आपण करतोय संदीपजी राजे यांच्या शुभ हस्ते. हे तुषार टॉस किती इम्पॉर्टंट होता तुझ्यासाठी? टॉस खूप इम्पॉर्टंट होता, कारण का आमचे प्लेयर पण अजून आले नाहीत. ओके, म्हणजे डिसिजन आता काय घेणार तुम्ही? डिसिजन आता आम्ही फिल्डिंग घेऊ. 5 षटकामध्ये 5 गोलंदाज, समोर संघ पाहतोय साक्षी 11 आईगावदेवी नारिवली संघ. सध्या तरी भरपूर चर्चेमध्ये असणारा संघ, किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी धावावरती रोखण्याचा प्रयत्न करू, कारण का नारिवली पण चांगली, आपण स्टेटस बघतो आम्ही, त्यांचे 5 ट्रॉफी मारलेत त्यांनी पण. क्या बात आहे. एकंदरीत आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन खूप छान असतो, दरवर्षी छान असतो, त्याच्यामुळे इथे खेळायला खूप मजा येते. ओके, ऑल द बेस्ट तुषार. तरी ते तुमचे जॉईन होतील दादा, ते मायक्रोफोनवरती बोलत नाही जास्त. किती धावा काढल्या? 43 धावा इथे कुठून काढल्या? टीम 7111 पेठ संघ. पेठ संघाच्या माध्यमातून आपण पाहिला तर आमचे संदीप वासकर दादा देखील मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे जावई बापू शुभमजी जोशी देखील मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. बंटी जोशी, आमचे विशाल जोशी देखील मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला दुसऱ्या सत्रामध्ये आपण जॉईंट होतील आमचे बंधुतुल्य मित्र प्रवीणजी टेंबे सर. थँक्यू. धन्यवाद महागुरु साई राजे. खरं तर आज महागुरु बिगर डे नाईट स्पर्धेमध्ये आहेत, त्यामुळे आज महागुरुची भूमिका साईराजे यांची आहे, या गावचे सुपुत्र. या स्पर्धेमध्ये मला आवडलेली प्रचंड चांगली गोष्ट म्हणजे श्री छत्रपती ट्रॉफी या चषकाचं नाव. छत्रपती ट्रॉफी, सुंदर पंचम पारितोषिक. सामन्याकडे आपण जाऊया. जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. एका बाजूला ओम नर्मदेश्वर किरवली गावदेवी 11 हा संघ बॅटिंग करतो आणि ऑपोजिटला 7001 शेख 11 पेठ हा संघ डिफेन्स करणार. मॅच ऑन. सामन्याला आपण सुरुवात करतो. या दुसरा डाव गोलंदाजी मार्क वरती आला या शहबाज शेख आणि समोर प्रशांत नानू संघाचा कॅप्टन. एक महत्त्वाची भूमिका असेल ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली संघाची. 44 चेस करायच्या 4 ओव्हर 5 ओव्हरमध्ये आणि 5 गोलंदाज. पेठ किरवली या सीझनला मला वाटतं पहिल्यांदा हे 2 संघ आमने सामने आलेत, शेख 11 आणि किरवली संघ. त्यामुळे दोघांना एक दुसऱ्याचे उणे धुणे कमी माहिती आहेत, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये एक दुसऱ्याला न ओळखताही चांगली बॅटिंग बॉलिंग होत असते, त्यामुळे ही मॅच चांगली होणार. 5 ओव्हर 30 चेंडूमध्ये 44 करायचे आहेत. मॅच ऑन. डाव दुसरा. पहिला गोलंदाज पॉवर प्ले. पहिला बॉल मिड ऑन. व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द श्री छत्रपती ट्रॉफी 2026. लाजवाब झेल पकडलाय आणि 11 खेळाडू शाबासकी देत आहेत. हो, शाबासकी दिलीच पाहिजे, त्या लायक हा झेल होता. जॉन्टी रूट्स सलमान शेख त्याने हा झेल पकडला आणि सलमानने बॅटिंग करताना 25 धावा देखील मारल्या. आज सलमानच्या नावाची चर्चा होते. सलमान खान 60 वर्षाचा देखील झालाय. आपण बॉलिवूडमध्ये पाहिला त्याचा वाढदिवस वाजे फार्म हाऊसवरती सेलिब्रेट केला गेला आणि हा सलमान शेख कमालीचे फिल्डिंग करतोय. 0 गोल्डन डक. नानू बाद झालाय. निराश हताश होऊन मैदानाच्या बाहेर परतलाय. नाराज आहे तो, कारण त्याला शेवटच्या बॉलपर्यंत खेळायचं होतं. विजय पारी फर्स्ट विकेट डाऊन. मैदानामध्ये आता वेदांत. सलमान शेखने पकडला झेल. शहबाज शेख गोलंदाज, त्याच्या अकाउंटला पहिला विकेट. पॉवर प्ले.
चांगला झेल होता बघण्यासारखा. स्वतःला झोकून टाकलं त्या झेलमध्ये आणि डॉल्फिन उडी त्याने लगावली सलमान शेख. देशाईन चेंडू पंच व्हाईट बॉल दर्शवतात. 1 रनने अकाउंट ओपन केलं. सुरुवात चांगली झाली. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाल्यानंतर गोलंदाजचा आत्मविश्वास ही चांगला वाढत असतो, इम्प्रोवाइज होतो जेव्हा तो पहिल्या बॅटरला डॉमिनेट करतो गोल्डन डकवरती. त्यानंतर गोलंदाजी करण्याची मज्जाच वेगळी असते. असं म्हणतात टेनिस बॉल क्रिकेट गोलंदाजच्या बाजूने नाही आहे, परंतु आता गोलंदाजी कमी नाही आहे. ज्या रिदमने गोलंदाजी केली जाते, तीक्ष्ण धारदार. पुन्हा मिडॉपकडे बॉल गेलाय. मिडॉनने चांगला झेल पकडला. मिडॉप बीट झाला. बॉल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. तो नशिबाचा चौकार. सुरुवात गोलंदाजाने चांगली केली, परंतु आता मिडॉपने चुकी केली आणि बॉल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. तरेच्या बॅटमधून आला पहिला चौकार. टीमची धावसंख्या 5. पॉवर प्ले तुम्ही इथे पाहताय. पॉवर प्लेमध्ये हाणामारी झालीच पाहिजे. नानू तेच करत होता, परंतु अंतिम मोमेंटला तो सलमान शेखने काय लाजवाब झेल पकडला. कॅचेस विन द मॅचेस. बोलो तयार. परफेक्ट यॉर्कर. शेहबाज शेखची ही गती प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या गतीसाठी तो ओळखला जातो, त्यामुळे अनेक वेळेला मोठमोठ्या टीमच्या विरोधात खेळताना शेहबाज शेखच्या बॉलिंगचा वापर केला जातो. मुख्य हतियार, मेन गोलंदाज आहे या संघाचा आणि त्या रीतीने तो गोलंदाजी करतो. टप्पावरती नियंत्रण असणारी गोलंदाजी शेहबाज शेख. क्लीन बॉल, दांडी गुल, बेल्स डाऊन, फलंदाज बाद होणार. तरे, वेदांत वॉकिंग बॅक टू डग आउट, बॅक टू द. बंधुतुल्य मित्र मयूरदादा पाटील किरवली यांचं आगमन झालंय. मयूरदादा व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्लीन बॉल, दांडी गोल केली आहे. 2 विकेट डाऊन केले शेहबाज शेखने आणि या मॅच मध्ये रंग भरणारा हा मेन गोलंदाज आहे. पॉवर प्ले मध्ये मोठे फटके येत असतात, परंतु या गोलंदाजाने पॉवर प्ले मध्ये आपली दहशत प्रस्थापित केली आहे. स्कोरबोर्ड वरती किरवली संघ पोहोचलाय. फक्त 5 धावा. चेंडू आतापर्यंत झाले 4. 2 चुडचकेल बाकी आणि बॅटिंगसाठी आता आलाय नवनाथ गायकर. नवनाथ गायकर या संघाचा एक मोठा फलंदाज आहे. नानू नंतर त्याची वर्णी लागते. तेजस सागर अशा अनेक बॅटर आहेत टीम किरवलीमध्ये, परंतु या सीझनला किरवलीची सुरुवात जर आपण पाहिली एवढी खास राहिली नाहीये. परंतु 2-3 वर्षापूर्वी पाहिलं तर किरवली संघ अतिशय फॉर्ममध्ये अनेक मैदान त्याने गाजवली. होत असते क्रिकेटमध्ये डाऊनफॉल, अप अँड डाऊन, इन फॉर्म, आउट फॉर्म, या गोष्टी येत असतात आणि या गोष्टी तुम्हाला शिकवतात की जीवन कसं आहे आणि कसं जगायचं. एखादा सीझन तुमच्या नावावरती येत नसतो, परंतु एखादा सीझन तुम्ही भरपूर गाजवता. कारण हाच किरवली संघ जर आपण पाहिला तर रतनबा पाटील चषकामध्ये मानाचा तुरा रोवला होता. हे देखील त्यांची उपाधी आहे, कमी समजू नका. 2 चुडचकेल बाकी. धावफलकावरती 5. फक्त दिशा दिली आहे. फ्लिक केलं या बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे आणि काय फटका होता हा. बार बार देखो, 1000 बार देखो. फक्त दिशा दिली. फ्लिक ऑन द रिक्स. बॉल बाउंड्रीच्या बाहेर येतो. दमदार चौकार आणि टीमची धावसंख्या आहे 9. शेवटचा 1 बॉल बाकी. गडी बाद 9 धावा. चांगली गोलंदाजी केली कारण 2 चौकार आलेत, त्याच्यानंतरही 9 धावा. शेहबाज शेख. श्री छत्रपती ट्रॉफी 2026. 5 गोलंदाज, 5 ओव्हरची मॅच, त्यामुळे एक नवीन गोलंदाजाला तुम्हाला संधी द्यावीच लागेल आणि या स्पर्धेमधून एक टीमला एका नवीन बॉलरला लॉन्च करायची संधी भेटेल आता या मॅचमध्ये. लास्ट बॉल. अपील मोठी आहे. 3रा विकेट डाऊन झालाय लेग बिफोर विकेटने आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 3 गडी बाद केलेत शेहबाज शेख. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. कारण 44 वाचवायचे असतील तर हे 3 बॅटर महत्वाचे होते बाहेर जाणं. ते नानू आणि नवनाथ आणि त्यानंतर वेदांत तरे. बॅक टू डग आउट. डाव फलकावरती किरवली संघ. फक्त 9 धावा.
सबसे ग्रेट कमलाकर शेठ श्री छत्रपती ट्रॉफीचं सुंदर आयोजन. एवन जोडीची साथ आणि साथ मिळाली समाजसेवक मुकुंद राजे साहेबांची, साथ मिळाली पेठालकरांची, हरेश केनी साहेबांची आणि उमेश केनी साहेबांची. हे मुख्य चेहरे या स्पर्धेमध्ये सातत्याने चर्चेमध्ये राहिलेत आणि हिंमत आहे या कालावधीमध्ये स्पर्धा ठेवणं. काल जेव्हा मी लाईव्ह टेलिकास्ट बघत होतो मला देखील धक्का बसला की पेठाली आणि तलोजा मजकूरमध्ये नाईट मॅच सुरू आहे. कोणीच हे करू शकत नाही, ते धाडस तुम्ही केलंय. 21 तोफांची सलामी दिली तरी तुम्हाला कमी पडेल. जबरदस्त. 1 ओव्हर 9 धावसंख्या आता करायच्या आहेत. 35 धावा येणाऱ्या 24 बॉलमध्ये. 3 बॅटर आऊट झाले, त्यामुळे पेठ संघही कमी नाहीये कारण मोठे बॅटर आऊट केलेत आणि अशा वेळी संपूर्ण जबाबदारी ती म्हणजेच बॅटर सागर पाटील जो पहिल्या क्रमांकावरती आलाय ओपनिंगसाठी त्याच्या खांद्यावर आणि सोबत मिलिंद पाटील. टेनिस क्रिकेटचा हंगाम इथे संपणार नाहीये कारण लवकरच आपल्या भेटीसाठी 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारीच्या दरम्यान मोठी नाईट रजनी येणार आहे, त्याची आम्ही घोषणा करू. प्रकाश जोताती नाईट टुर्नामेंट ओम नर्मदेश्वर आई गावदे क्रिकेट संघ किरवली आयोजित 10वं पर्व स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2026 स्पर्धेमध्ये 1,50,000 प्रथम पारितोषिक आणि तब्बल आपण जर पाहिलं तर 6 मोटरसायकल आहेत. आणि 6 मोटरसायकल किरवलीच्या नाईटमध्ये का आहेत याचं मी तुम्हाला उत्तर देतो कारण त्या स्पर्धेमध्ये आपण मालिकावीरसाठी एक स्कूटी पाहतो, उत्कृष्ट फलंदाजसाठी बाईक आहे, उत्कृष्ट गोलंदाजसाठी बाईक आहे, उत्कृष्ट क्षेत्रसाठी बाईक आहे आणि त्यानंतर 2 बाईक ते म्हणजे पाहण्यासारखे आहेत. एक बाईक लकी ड्रॉ प्रेक्षक आणि दुसरी बाईक पंच आणि कॉमेंटेटर. म्हणजे जे उसाटणेमध्ये घडलं पहिल्यांदा बाईक ठेवण्याचं काम पुन्हा आता तिथेच घडेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे बॉल हलक्या हाताने पुश केलाय, खराब थ्रो फेकला गेला. परफेक्ट हातामध्ये असतात तर रनआउट झाला असता बॅट, परंतु फक्त सिंगल मिळाली आहे. साई राजे हे सुद्धा प्रश्न विचारतात कारण तेही पाहायला मिळतील आणि साई राजे यांना बाईक जर मिळाली तर तेही बाईकरमॅन ठरतील. एक पंच आणि कॉमेंटेटर तिथे त्याला एक बाईक किरवली स्पर्धेमध्ये. चांगलं बक्षीस आता सध्या पाहताय. स्टँडर्ड वाढला टेनिस बॉल क्रिकेटचा. ISPL मध्ये आपण पाहिलं केतन म्हात्रे 26.5 लाख, विजय पावले 32.5 लाख, माझी मुंबई. काय कमालीचे अमाऊंट भेटली आहे टेनिस क्रिकेटमध्ये. आणि हो टेनिस बॉल क्रिकेटला आता करिअर म्हणून खेळाडू बघतायत कारण एखाद्या सामान्य कामगाराचा पॅकेज नसतो एका वर्षाचा 26 लाख साईराजे आणि तो एका मॅचमध्ये तुम्हाला भेटतोय तर शिक्षण आणि क्रिकेट सांभाळून एक मोठं क्रिकेट आता बनलंय. डॉट बॉल येत आहे, धावफलकावरती धावा आहेत फक्त 10, आता करायचे 34. काय कमालीची बॉलिंग आहे पेठ संघाची. सलमान शेखने आज सर्वांना इम्प्रेस केलंय. ओ काय बॉल टाकलाय, फसवा चेंडू, कटर बॉल, टप्पा पडल्यानंतर लेग कटर बॉल झाला हा. बनाना स्विंग. एकच धाव आतापर्यंत आली आहे. सलमान शेखने झेल पकडला दर्जेदार, बॅटिंगमध्ये 25 धावा काढल्या दर्जेदार आणि बॉलिंगमध्ये ही पैसा वसूल. एक खेळाडू काय रोल निभावतो 3-3 आणि ही जबाबदारी. परंतु यावेळी बॅट अँड पॅटच्या मधून खोदून काढलाय बॉल, लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर येतो, लेट परंतु शेट आणि दर्जेदार चौकार. स्कोरबोर्ड वरती चौकारच्या बरोबरीने 14 धावा, शेवटचा एक बॉल बाकी आहे. 5 धावा आल्या 5 बॉल वरती. चांगली बॉलिंग केली सलमान शेख. P2 सध्या सुरू आहे. P1 मध्ये धावा आपण पाहिल्या 9, P2 मध्ये 5 आले, 14. पॉवर प्ले लास्ट. यानंतर 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर जातील आणि किरवली संघासाठी अजून मोठं संकट निर्माण होऊ शकते. मोठी अपील केली आहे, पंच नॉट आउट दर्शवतात. 2 षटकाचा खेळ संपला धाव फलकावरती. आतापर्यंत 14 धावा लागल्यात, 5 आल्या या सेकंड ओव्हरमध्ये. फर्स्ट ओव्हरमध्ये 9 धावा आल्यात. 44 धावांचं टार्गेट होतं. समीकरण अगदी सोपं आहे, फक्त 30 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये. बघा टीम मीटिंग नाही घ्यायची. टीम पेठ संघ तुम्हाला अजून एक पुकारे, पाणी घेऊन जा लगेच. 3 ओव्हर नंतर पाणी पंच.
पनवेल महानगरपालिका आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे प्लीज वेळ कमी घ्या, कारण वेळेची मर्यादा असेल. कारण काल 10:15 मला वाटतं मॅच शेवटची समाप्त होत असताना आम्ही पाहिले लाईव्ह टेलिकास्टवरती, आणि 4:30 वाजता पहिला चेंडू पडला. परंतु आज तोच प्रयत्न असेल जितूजी गोंधली सर की लवकर मॅच समाप्त करू. 3 ओव्हर करायचे आहेत 34 धावा जिंकण्यासाठी. एक मोठी मॅच, कारण आता संपूर्ण जबाबदारी सागरच्या खांद्यावरती आहे. ओपनिंगसाठी सागर आला, कारण नानू लवकर बाद झाले 0वरती, नवनाथ बाद झाला, वेदांत तरी बाद झाला. अशा वेळी हा बॅटर मॅचमध्ये कमाल करू शकतो किरोली संघासाठी. एक मोठा बॅटर बनण्याची संधी सागरला, आपले नाव कमवण्याची संधी, कारण ही संधी कमी खेळाडूंना मिळते टेनिस बॉलमध्ये. अफ्ताब शेख बॉलिंग मार्कवरती आलाय. ओव्हर नंबर 3 ओव्हरमध्ये 34 डिफेन्स करायचे. टीम शेख 11 पेट 7001 हा नंबर. आणि ऑपोजिटला पाहतोय ओम नर्मदेश्वर गावदेवी किरोली संघ, त्या संघाला चेस करायचे. 3 ओव्हरमध्ये 34 धावा. पुन्हा एकदा टाइम अलर्ट, पेट संघ तुम्हाला टाइम अलर्ट दिलाय, आणि यानंतर पंच फायनल तुम्हाला पेनल्टी कॉल देतील जर जास्त वेळ घेतला तर. वेळेचे पाबंद आहे प्लीज. अफ्ताब शेख ओव्हर नंबर 3 ओव्हरमध्ये करायचे 34. लेफ्ट हँड बॅटर सागर तयार आहे. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंड मिलिंद पाटील बंधू किरवडे टीमकडून आता उतरलेत मैदानात. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, फिल्डिंग परिवर्तन केले जाते, जालं रचलं जात आहे. पहिला बॉल पायावरती लागलाय, पंच लेग स्टंपच्या बाहेर सोडून जाताना तो दर्शवतात चिन्ह, परंतु इथे थ्रो केला आणि खराब असताना रन कंप्लीट केल्या. 2 लेग बाईज मध्ये 2 धावा, या तर पहिल्यांदा मी बघितल्या. लेग बाईज 2 धावा आता कंप्लीट केल्यात पहिल्याच बॉलवरती. LBW साठी थर्ड अंपायर घेऊ शकत नाही तुम्ही, कारण बॅटकट साठी थर्ड अंपायर नाही, अल्ट्राएज नाही आपल्याकडे, तेवढी टेक्नॉलॉजी नाहीये, तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. एखादा व्हाईट बॉल असेल तर आम्ही मानू शकतो, एखादा बीमर बॉल, एखादा रनआउट तेव्हा तुम्ही घेऊ शकता, परंतु असे हे डिसिजन आतापर्यंत आलेच नाही टेनिस बॉलमध्ये. चला थर्ड अंपायर गोलंदाजा विरोधात तिसऱ्या पंचाची भूमिका करतील आयोजक कमिटी अंपायर. ऑन स्क्रीन वरती पंच पाहत आहेत. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे अफ्ताब शेखच्या विरोधात. सागर तयार, पुन्हा पहिला बॉल 2 धावा, लेग बाईज, बोला तयार. फुललेंचा बॉल, कमजोर फटका, सागर पाटील, आणि तो झालाय बाद. हा तर षटकार पाहिजे होता, कारण सागर ओपनर बॅटर आहे, परंतु त्याचं काम तमाम केला. काम 25, चौथा गडी बाद. सागर वॉकिंग बॅक टू डगआउट. टॉस बॉल मारू शकला नाहीये, कमजोर फटका राहिला, मिस टायमिंग, अप्रतिम झेल पकडलाय. परंतु पेट संघाचं कौतुक करेल मी, एकही झेल सोडला नाहीये. सलमान शेखने डाय पहिल्याच चेंडूवरती नानूला बाद केलं. सागरचा हा झेल तुम्ही पाहिला, त्यानंतर क्लीन बोल्ड पाहिला, जबरदस्त होतात. एकही चुकी फिल्डिंगमध्ये पेट संघाने केली नाही. दमदार फिल्डिंग डिपार्टमेंट. एखादी मॅच तुम्ही तेव्हा जिंकू शकता जेव्हा टीममध्ये टीम वर्क असतो, कारण फेमस बास्केटबॉल प्लेयर मायकल जॅक्सनने एक वाक्य म्हटलं होतं, टॅलेंट विन गेम्स, टीम वर्क विन्स चॅम्पियनशिप. म्हणजे एखादा खेळाडूमध्ये टॅलेंट असेल तर एक मॅच जिंकू शकतो तो, परंतु तुम्हाला चॅम्पियन बनायचं असेल तर टीम वर्क पाहिजे, हे मायकल जॅक्सनचं वाक्य होतं. आणि हा तो टीम वर्क पेट टीममध्ये तुम्ही पाहताय. ऑन साईटला ड्राईव्ह, लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका लॉग ऑन आहे तिथे. कावकोना रिजन फक्त सिंगल कंप्लीट केली आहे. 2 ओव्हरमध्ये 14 होत्या, 3 ओव्हरमध्ये 30 धावा, 30 धावा चेस करायच्या होत्या, परंतु आता होणार का हा प्रश्न पडलाय. स्कोरबोर्डवरती किरवली संघ पोहोचलाय 17 ऑन बोर्ड. चांगली फिल्डिंग, मिस फिल्डिंग आतापर्यंत झाली नाहीये, मॅच मोठी होणार. ओ काय फटकाय, लॉफ्ट केलाय, ऑन साइड क्लिअर, माइटी हिट, बाउंड्रीच्या बाहेर, षटकार.
needed 6. या षटकाराची गरज होती या टीमला, कारण 6 धावा महत्वाच्या आहेत. मिलिंद पाटील ऑन फायर. एका षटकाराने सामन्यामध्ये पुन्हा रंग आलाय. हाफ हेलिकॉप्टर ऑन साइडला ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह हा चेंडू आपण पाहिला. परफेक्ट थ्रो, सिंगल कंप्लीट केली. धाव फलकावरती आता 24 धावा आतापर्यंत बनलेत आणि 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तेरा चेंडू 20 धावेची आवश्यकता. चला थर्ड अंपर आयोजक तुम्हाला सेकंड फाईन शॉर्ट फाईन लेगचे स्लीपर त्याच्या बाजूला उभं राहायचे स्लीपमध्ये. तिथून तुम्हाला पाहणी करायची गोलंदाजच्या ॲक्शनची. लास्ट बॉल 13 चेंडूमध्ये 20 धावा करायचे. सुपर मॅच, मोठी मॅच बनली आहे, कारण मिलिंद पाटीलने जो षटकार मारला आणि त्यानंतर किरवली संघ जागा झाला. जिंकण्याची आशा त्यांना दिसली या मॅचमध्ये. मिलिंद पाटीलच्या षटकाराने काय दमदार फटका होता, लॉफ्ट केलं मिलिंदने, परंतु त्याला साथ पाहिजे संकेत गायकरची, कारण संकेत गायकरने त्याला साथ दिली आणि पार्टनरशिप चांगली झाली तर हा सामना खिशात घालू शकतो किरवली संघ. 13 चेंडूमध्ये 20 धावेची आवश्यकता. क्लायमॅक्स, व्हॉट अ मॅच. लॉफ्ट केले कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि हा बॉल सीमा पार षटकार. व्हॉट अ स्ट्रोक, काय कमालीचा फटका होता. संकेत गायकर, मी म्हटलं की मिलिंद पाटीलला पार्टनरशिपची गरज आहे आणि त्याने परफेक्ट कॉमेंट्री बॉक्स वरती मारलाय. शॉकिंग मुवमेंट. 2 षटकार आले, मॅचचं टर्निंग पॉइंट ठरलं. या 3 बॉलवरती 13 धावा आल्यात आणि हा मॅचचा ट्विस्ट होता. स्कोरबोर्ड आहे 30 धावा, पाहिजेत 14, चेंडू बाकी आहेत 12. डीजे काय फटका होता भाई कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मला तर घायल केलाच त्या फटक्याने. आयवा कॅचला बक्षीस असतं तर मी माईक टाकून पकडला असता बॉल, पण बक्षीस नव्हता आयवा कॅचला. 12 चेंडूमध्ये करायचे आहेत फक्त धावा 14. 14 ऑन बोर्ड्स. 7 धावांचा रन रेट. सुरुवातीला हा रन रेट आपण 9चा पाहिला, परंतु आता 7 धावांचं रन रेट, त्यामुळे चांगली बॅटिंग झाली. 3 बॉलवरती 13 आले. मिलिंदचा षटकार, त्यानंतर सिंगल आणि संकेत गायकरने देखील षटकार मारला. किरवली संघाला कमी समजू नका, मी सुरुवातीला उल्लेख केला, परंतु किरवली संघाला एक बेनिफिट आहे 5 ओव्हरची मॅच, त्यामुळे एक बॉलर तुम्हाला चांगला हाणामारीचा भेटू शकतो, कारण प्रत्येक टीममध्ये 4च बॉलर असतात मेन. एक बॉलर त्यांना लॉन्च करावा लागतो जबरदस्ती, त्यामुळे आता तो लॉन्च सुद्धा होणार. 12 चेंडूमध्ये 14ची आवश्यकता. मिलिंद पाटील स्ट्राईक एंडला आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज फराद शेख. शेख 11 हे नावच सांगतं की खेळाडू मला वाटतं सर्व शेख असतील याच्यात. एक पाटील देखील आहे, अक्षय देखील आहे, जोशी देखील आहेत. 7001 शेख 11 पेट. चला फास्ट केला कारण तुमच्याकडे आता वेल कमी आहे. प्लीज बॉलिंग टीम. लास्ट 2 ओव्हर. 14 धावेची आवश्यकता आहे. मोठी मॅच. क्लायमॅक्स. शॉर्ट बॉल स्क्वेअर कट केले या बॉलवरती, डीप लॉंग ऑफ कडे आणि परफेक्ट टायमिंग. आता 1 मॅन शो मॅच सुरू आहे. मिलिंद पाटील मारतोय चौकार. याच दरम्यान आमचे आदरणीय आमचे बंधुराज मुकुंदजी राजे यांचं व्यासपीठावरती आगमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 15 धावेची नाबाद केली. 2 चौकार आणि 1 षटकार त्यात सामील आहे मिलिंद पाटीलची बॅटिंग. आत्ता मिस टायमिंग आणि शेख 11ला नामी संधी कमबॅक करण्याची, परंतु झेल झाला नाही. हे पोहोचू शकले नाही खेळाडू आणि 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. सिंगल डबलने देखील होऊ शकते कारण 14ची आवश्यकता होती 12 बॉलमध्ये. चौकाराला त्यानंतर डबल 6 धावा 2 बॉलवरती आल्यात. आता करायच्यात फक्त 8 धावा. चेंडू बाकी 10. मोठी मॅच आहे. डॉट चेंडू आले तर लास्ट मोमेंट पर्यंत मॅच रंगणार. अपील केली LBW लेग बिफोर विकेट. पंच खारिज करतात. लेग बाईज मध्ये सिंगल कंप्लीट केली आहे.
लेग मध्ये एक बॅटर आतापर्यंत आउट झालाय, परंतु आता नॉट आउट, एक सिंगल कंप्लीट केली आहे. 7 धावेची आवश्यकता, चेंडू बाकीत 9. शेख इलेव्हन पेट संघ एका टर्निंग पॉईंटची वाट पाहतो. टर्निंग पॉईंटमध्ये येणारे डॉट चेंडू आणि एक विकेट. त्यानंतर शेख इलेव्हन संघाला कमबॅक करण्याची संधी मिळेल या मॅचमध्ये. कहाणी में ट्विस्ट येणार का? त्या ट्विस्टची वाट दोघे पाहत आहेत. एक मोठा ट्विस्ट, हा तो ट्विस्ट होता. हातोडा, हॅमर शॉट, आ बैल मुझे मार, फुल टॉस, बाउंड्रीच्या बाहेर. षटकार इथे येतोय. फक्त एका धावेची आवश्यकता. सुरुवात जरी खराब झाली, बॅटर जरी शून्यावर ते बाद झाले, तरी लास्ट मोमेंटला जर्सी क्रमांक 7 आपली टीमची साथ सोडत नाही. संकेत गायकर त्याने संकेत दिले षटकाराने की मॅच आम्हीच जिंकणार. पेट संघाचं बघ कौतुक करेल, कारण सलमानने काय झेल पकडला. सलमानने 25 धावा काढल्या आणि सलमान शेख वनमॅन शो होता या मॅचमध्ये, परंतु अंतिम मोमेंटला हा मॅच खिशात घातलाय किरोळी टीमने. एका धावेची आवश्यकता. संकेत गायकर स्कोर पूर्ण केलाय. टार्गेट अचीव 44. मॅच जिंकले आहे गावदेवी ओम नर्मदेश्वर किरोली संघाने. अभिनंदन गाईड्स, अभिनंदन नानवन कंपनी, मयूरजी पाटील असतील आमचे, नरेश दादा, सर्वांना शुभेच्छा. आणि एवन जोडी सुनील दादा पाटील आणि अरुण दादा पाटील, आपलं देखील हार्दिक आभार, आपल्याला देखील शुभेच्छा. चला प्रेक्षक वर्ग, चेंडूची पूर्तता केल्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू. तर या मॅचचा हिरो ठरला. या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय 6व्या क्रमांकाचा फलंदाज, ज्याने लगातार 2 षटकार मारले, एक सिंगल कंप्लीट केली आहे. तो फलंदाज आहे तब्बल 18 धावा बॅटिंग मध्ये बनवल्या आणि गोलंदाजीमध्ये तब्बल 2 विकेट करून अफलातून ऑलराऊंडर खेळी केली असा संकेत गायकर. तर संकेत सर तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो, तरी ट्रॉफी देण्यासाठी आमचे आयोजक कमिटी अर्थातच मुकुंदजी राज, आमचे बंधुराज यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. या संपूर्ण ट्रॉफीचा आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. खऱ्या त्यांना स्वर्गीय नानाशेठ घरत परिवार, श्री विलासदादा घरत यांच्याकडून आम्हाला या सर्व ट्रॉफीज देण्यात आल्या. तर विलासदादांचं देखील मनापासून आभार. संकेत, शुभ संकेत दिलेत आपल्या टीमसाठी. संकेत या, आमचे बारक्या डोनाल, तुषार, शुभेच्छा. संकेत, हॅलो. संकेत ठरतोय मॅन ऑफ द मॅच. काय जबरदस्त खेळ झाला. संकेतची फलंदाजी जबरदस्त पाहिली. या मयूरदादा पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संकेत